ही पांढऱ्या पट्टीवरून वाद पाहायला मिळतोय। संदीप देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात पांढरी पट्टी आखण्यात आली होती। जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा दावा करण्यात आलाय। मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई पालिकेनं पांढरी पट्टी हटवली आहे। दुसरीकडे सार्वजनिक जागेमध्ये कपडे धुतलेलं पाणी ओतण्याच्या जैन प्रथेवरून सुद्धा वाद सुरू झालाय। आवाज खाले, तुम्ही आवाज खाले, एवढं काय आवाज खाले। मुंबईतल्या विद्याविहार परिसरातल्या सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीचा वाद ताजा असतानाच आता दादरमध्येही असाच वाद सुरू झालाय। दादर पश्चिमेकडच्या DS बाबरेकर मार्गावरती जैन धर्मीयांनी पांढरे पट्टे मारल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। बाबरेकर मार्गावर असलेल्या जैन मंदिराच्या बाजूच्या लेनमध्ये हा पांढरा पट्टा मारण्यात आला होता। लेनच्या सुरुवातीपासून ते गोकुळधामच्या इमारतीपर्यंत हा पट्टा मारल्यानं मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनीही दादरमध्ये पोहोचत पांढरी पट्टी मारलेल्या ठिकाणाची पाहणी केली। कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। हे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असला सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही। तुम्ही मलमूत्र आणून रस्त्यावर टाकणार का आमचा धर्म सांगतो म्हणून, हे असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही। संदीप देशपांडे जैन धर्माला पण बदनाम करण्याची कोशिश करतं। मला असं वाटते की काँग्रेसवाल्यांनी हा देशपांडे मनसेला एक सुपारी दिलेली आहे। सफेद कलर जो शांति का प्रतीक, ऐसा नहीं है कि जैन समाज ने चूड़ियां पहन के रखी है। वक्त और समय आने पर आपका जवाब भी आपको दिया जाएगा। दुपारी 3 वाजेपर्यंत दादरमधील हे पांढरे पट्टे हटवावेत, अन्यथा पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारू असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला। त्यानंतर महापालिकेचे अधिकारी थिनर घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पांढऱ्या पट्टीचा रंग काढला। हा वाद नेमका घालतोय कोण? तर आदरभाषी यांना असा ऊत काय आलाय? का भांडणं होतंय तिथे? कोण याच्या मागे? कोण हा ऊत आणतोय? जो देशद्रोही आहे, जो महाराष्ट्रद्रोही आहे, जो मुंबई द्रोही, त्याला तर ठोकूच। यांना असा ऊत काय आलाय? का भांडणं होतंय तिथे? कोण याच्या मागे? कोण हा ऊत आणतोय? जो देशद्रोही आहे, जो महाराष्ट्रद्रोही आहे, जो मुंबई द्रोही, त्याला तर ठोकूच। दुसरीकडे एक जैन महिला कपडे धुतलेले पाणी सार्वजनिक जागेत ओतताना व्हिडिओ समोर आलाय। ती आहे ही गेल्या 4-5 वर्षांपासून आखली जाते। युरिन फेकायचे तिथे, कपडे वगैरह धुवून यायचे, ते एवढीशा भांड्यामध्ये पाणी आणायचे आणि तिथे टाकायचे। ये जो पानी है उसमें फेस आपको दिख रहा है, तो वो फेस हम यहाँ पे डाल रहे हैं। लेकिन ये जो लोग हैं वो कह रहे कि यूरिन डालते हैं। जिसने बोला उनको लेके आओ, हम उनको दिखा सकते हैं। फेस तो आपको खुद को सबको दिख रहा है कि ये फेस ही है, तो ये कपड़े का पानी है और यूरिन डालने का कोई सवाल लेकिन ये कपड़े का पानी आप बाहर क्यों डाल रही है? अंदर वॉशरूम होता है, बाथरूम होता देखो, है, तो आप बाहर क्यों फेंक रही है? देखो, हमारा जो जैन रिलीजियस है उसमें जो प्रिंसिपल हमको बताए गए हैं, हम उस हिसाब से हमारी जिंदगी जीते हैं और इसमें किसी को भी कुछ भी इंटरफेयर करने का कोई राइट ही नहीं है। हम किसी को आड़े आते नहीं। सार्वजनिक जागेमध्ये कपडे धुतलेलं पाणी फेकल्याच्या प्रकरणानंतर जैन मुनींनी स्थानिकांवरच आवाज चढवत अरेरावीची भाषा केली। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला लागलाय। पब्लिक लोकांना तुम्ही ओ भाई आवाज खाले, तुम्ही आवाज खाले, एवढं काय आवाज खाली, आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली कर असा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असं हात करतो म्हणजे ह्यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। फडणवीसांकडे अर्थ खातं ठेवणं यातच शहाणपण आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांच्या शिवाय अर्थ खातं सांभाळणारा सक्षम मंत्री दिसत नाही असं राऊत म्हणाले। दरम्यान अर्थ खात्यावरील प्रश्नावर सुनेत्र पवारांनी बोलणं टाळलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेलं अर्थ खातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे। आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। त्यावर अर्थ खातं हे फडणवीसांकडे राहणंच शहाणपणाचं असल्याचं सांगत संजय राऊत यांनी फडणवीसांची बाजू घेतली आहे।
सुनेत्र पवार यांनी मात्र यावर बोलणं टाळलंय. शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतायत, शेतीला फायद्यामध्ये आणतायत, पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल. ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल. आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं याचं शहाणपण आहे. हे आता माझं मत आहे. अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण, सगळ्यांचं शहाणपण. अर्थ खात्याच्या विषयावरून भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊतांवर पलटवार केलाय. कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? त्यांना कसं आहे की दुसऱ्याच्या लग्नामध्ये बुंदी वाढण्याचा फार आनंद आहे. लग्न कोणाचं, बँड कोणाचा आणि लगेच आपण नाचायला लागायचं तिकडे जाऊन. त्यांना कोणी विचारलंय? ते कोण ठरवणार आहे कोणतं खातं कोणाकडे ठेवायचं म्हणून? सल्ला देणार आहे आम्हाला? गरज नाही, आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरच्या लग्नातच तुम्ही नाचा तुमच्या बँडमध्ये, आमच्या बँडमध्ये येऊन नाचू नका. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो असं वक्तव्य दत्तात्रय मगर यांनी केलंय. शिंदेच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी हे मोठं विधान केलंय. दत्तात्रय मगर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी हे वक्तव्य केलंय. अजितदादांचा मृत्यू कसा झाला हे जनतेलाही माहिती आहे असंही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो असं वक्तव्य दत्तात्रय मगर यांनी केलंय. दत्तात्रय मगर हे शिंदेच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती आहेत. दत्तात्रय मगर हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, सत्ताधारी पक्षात आहेत. मात्र त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिलाय. आपल्यातून अजितदादा गेले, अजितदादा कसे गेले हे सगळ्यांना माहित आहे. पण इथून पुढे कुठलाही नेता असा जाता कामा नये. मला सगळ्यात खंत वाटते एकनाथ शिंदे साहेबांची. एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा असा घात होऊ शकतो. एकनाथ शिंदे साहेबांसंग सुद्धा असा घात होऊ शकतो. या कारणास्तव मी या दादांपाशी उभा आहे. एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या. दादांची त्यांना काही येऊ द्या. साहेब तुमच्या सुद्धा एक ना एक दिवस असा घात झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खंत वाटते. पण या जनतेला सुद्धा माहित आहे अजितदादा कसे गेले. ज्या ठिकाणी रोहित पवार आंदोलन करतायत तिथून शिंदे सेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याने असं वक्तव्य करणं याचा अर्थ रोहित पवारांची सावली पडल्यासारखं आहे. आणि मला रोहित पवारांबद्दलही बोलायचं आहे. हे एक दळभद्री व्यक्तिमत्व आहे जे आपल्या काकाच्या अपघाताचं भांडवल करत आहे. उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. काही जण त्यांच्या संपर्कात असतील हे कबूल करायला हवं असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय. तर ठाकरेंचे 7 खासदार लवकरच शिंदेंकडे येतील असा दावा गोगावलेंनी केलाय. उद्धव ठाकरेंनी 14 जून रोजी मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानं ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावल्याचं कळतंय. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे रुग्णालयात गेले होते. मातोश्री निवासस्थानावरच्या बैठकांना परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली होती. या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. पक्ष नेतृत्व म्हणून त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती मीटिंग घेतली असेल. परंतु मला वाटत नाही आता ते लोक ज्यांनी विचार केलेला ते थांबतील. कारण पाणी डोक्याच्या वरनं बहुतेक गेलेलं आहे. त्यासाठी मला वाटतंय की ते 7 खासदार आता लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या सानिध्यात येतील असं मला वाटतंय. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते.
का बरं होत असेल, काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की. आता कबूल केलं पाहिजे. आता टायगर ऑपरेशन हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेला निघालेलं आहे आणि हे जे पूर्ण होईल त्या दिवशी आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला सांगतील. मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे तो. नाशिक पाठोपाठ महायुतीमधील जळगावमधील बंडही शमलेला आहे. बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी माघार घेतलेली आहे. शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंकडून माघार घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमधील उमेदवार निवडून आणा अशा शिंदेंनी सूचना दिल्या. शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो. त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता, तोही सुटला. जळगावच्या देखील रेश्मा काळे आमच्या त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी. गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो, तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल. शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सातारा सांगली परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री गैरहजर होते. मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील गैरहजर होते. रवींद्र चव्हाण साहेबांचं आणि शंभूराजे असतील, मकरंदाबा यांची चर्चा होऊनच आजच्या बैठकीचं जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्र जावोत आणि एकत्रच एक दिलानंच मतदान आहे ते होणार आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार उमराचे निंबाळकर अनुपस्थित होते. उमराचे बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय. काम असेल म्हणून उमराचे निंबाळकर आले नसतील अशी प्रतिक्रिया अंबादास तानमेंनी दिली. बैठक त्यांच्याच कार्यालयात, कामं असतील मला असं वाटतं त्याच्यामुळे ते आलेले नसतील, परंतु त्यांच्याच कार्यालयात बैठक. मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रिपद देण्याची चर्चा देखील सुरू आहे. हे बाय सगळे हवे ते पतंग उडवण्याचं काम चालू आहे. कोणाला मंत्री करायचं तर कोणाला हे करायचं तर कोणाला ते करायचं. मला असं वाटत नाही हवेतले पतंग याला कोणती सत्यता नाही. पंढरपूरमध्ये 2 दिवसांपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अटी रद्द करून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी रोहित पवारांची आहे. तर चमकोगिरी करण्याचं रोहित पवारांचं धोरण आहे या शब्दात विखे पाटलांनी टीका केली आहे. रोहित पवारांच्या पंढरपूरमधल्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 30 जूनपर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. परंतु या कर्जमाफीमधील एका अटीमुळे रोहित पवारांनी उपोषण सुरू केलंय. सरकारनं कर्जमाफीमधील अटी रद्द करून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. इथून मंदिर फार लांब आहे, त्यामुळे अजून जवळ म्हणजे श्री नामदेव पाळीच्या इथं जाऊन आपल्याला तिथं हे जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तिथं जाऊन त्या पायरीच्या इथं बसून त्या पायरीचा आशीर्वाद घेऊन तिथं ते आंदोलन परवापासून तिथं करावं लागेल. मला वाटतं 22 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये याची विधान परिषदेची आचारसंहिता होती. झाल्यानंतर प्रत्येक वेळेस अंमलबजावणी सुरू होईल तशाच प्रकारे सौदा दूर करू. पण काहीतरी चमकोगिरी करायच्या नावाखाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते त्यांचं ते धोरण असतं. अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरे यांनीही रोहित पवारांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे. या कर्जमाफीमध्ये संपूर्ण कर्जमाफी ही व्हावी, 7/12 कोरा करावा ही रोहित पवारांची मागणी अत्यंत रास्त आहे, योग्य आहे. त्यामुळे रोहितदादा पवार यांच्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. बरं, या निमित्तानं त्यांचं वजनही कमी होईल आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ना ते कळतील यांना. काय शेतकऱ्याच्या नजर ताटात त्यांनी वाढलेले ना त्याचा हा दुष्परिणाम आता भोगावा लागतो. म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चित सरकार चांगलंच उपाय योजना करतील, परंतु याची नाटकं करणाऱ्यांचा बिलकुल शेतकरी थारा देणार नाही. दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी रोहित पवारांशी फोनवरून संपर्क साधलाय. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला येण्याचं निमंत्रणही भरणेंनी रोहित पवारांना दिलंय. रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली. पण त्या बाबतीमध्ये
राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहितदादा यांची बैठक लावून रोहितदादाचं म्हणणं काय आहे, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय आहे, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, पण मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील. तुकाराम मुंढेंकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी येताच राज्यामध्ये धडक कारवाया सुरू झाल्यात. तुकाराम मुंढेंना कारवायांसाठी मीच सांगितलं असं मंत्री भुजबळ म्हणाले. मग याआधीपर्यंत भुजबळ मौनात का होते असा सवाल उपस्थित होतोय. एफडीएची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंनी सुरू केलेल्या भेसळखोरांवरच्या कारवाया या आधीपर्यंत का होत नव्हत्या हा सरळ, साधा आणि स्पष्ट प्रश्न अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना समजला नाही. कदाचित खरोखर प्रश्न समजला नाही की तो समजूनही भुजबळांनी उत्तर टाळलं या शंकेला वाव आहे. कारण फक्त एक अधिकारी अनेक भेसळखोरांवर जरा बसवू शकतो, मग आपले मंत्री या आधीचे अधिकारी काय करत होते असा प्रश्न लोक विचारू लागले. तुकाराम मुंडे आता पुन्हा एकदा चर्चेत ठरतायत. पुढे त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक झालेला आहे. सोशल मीडियात अशी देखील मागणी केली जाते की मुंडेंना आता जेड सिक्युरिटी द्या. पण दुसरीकडे असाही प्रश्न आहे की याआधी या कारवाया का झालेल्या आहेत? तुकाराम मुंडेंच्या आधी प्रश्न नाही समजला. मुंडेंच्या आधी कारवाया का झाल्या असे सोशल मीडियात प्रश्न केला ना. झगडे साहेब होते त्यावेळेस खूप कडक कारवाई झाली. जे आहेत हिप्स वगैरे जे काही लावतात खुबा, आता ते त्यांनी त्यावेळेस किती लावून धरलं होतं. हे जे खुबे लावले जातात ते अमेरिकेमध्ये हे नाकारलेले आहे. मोठ्या कंपनीवर त्यांनी लढाई घेतली. तर काही जे असतात अधिकारी ते प्रामाणिकरित्या काम करतायत. तुकाराम मुंढेंच्या कारवायानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक होतोय. दूध भेसळखोरांवर कारवाई झाल्यास दूध उत्पादकांना चांगले पैसे मिळण्याचा अंदाज आहे. त्यावरच भुजबळांना प्रश्न विचारला असता भेसळ तर होतच होती, ते साऱ्यांना माहिती होतं असं धक्कादायक उत्तर खुद्द मंत्री भुजबळांनी दिलंय. दुधापासून पनीरपर्यंत ते केळीपासून सफरचंदापर्यंत असंख्य पदार्थांमधली भेसळ रोगांना निमंत्रण देतेय. आपल्या लहान मुलांच्याही पोटात भेसळ जातीये. त्याविरोधात आजवर संबंधित खात्याचे मंत्री, लाखोंचा पगार घेणारे अधिकारी काय करत होते? दिवाळीला फक्त खवा मेव्यावर छापा टाकण्याव्यतिरिक्त अशा रोज धडक कारवाया का होत नव्हत्या? खरं तर यावरच एक श्वेतपत्रिका निघणं गरजेचं आहे. आता मुंढेंचं कौतुक होऊ लागल्यानंतर दूध भेसळखोरांवर कारवाई करा हे आपणच मुंढेंना सांगितल्याचा दावा भुजबळांनी केलाय. मात्र याआधीच्या अधिकाऱ्यांना भुजबळ असे आदेश का देत नव्हते हा देखील प्रश्न आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं व्हायरल व्हिडिओच्या वादासंदर्भात सोशल मीडियाद्वारे माफी मागितली आहे. माझी सर्वात मोठी चूक होती, मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवीन असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत प्रणित मोरेनं दिलगिरी व्यक्त केली आहे. जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज़ के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो. मैं बेटर इंसान बन के दिखाऊंगा. मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूँगा. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी डॉक्टर सेजल पवारवर केईएम प्रशासनानं कारवाई केली आहे. 15 दिवस कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे. महत्वाची बातमी, राज्यभरात एफडीएची धडक मोहीम सुरू आहे आणि 2 दिवसामध्ये 3,67,00,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमध्ये 17 जणांना अटक करण्यात आली आहे. 8 आस्थापनं सील करण्यात आली आहेत. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएकडून 11 आणि 12 जूनला ही कारवाई झाली आहे. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित होते. अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला आष्टीकरांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला नागेश पाटील आष्टीकर यांची अनुपस्थिती पाहायला मिळालेली आहे.